आपण पाहतोय रनअप मध्ये व्यत्यय आणि त्याच कारणास्तव पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तयार होईल. पहिला चेंडू व्हेरी फर्स्ट बॉल ऑफ द सेमीफायनल 1 आणि पहिला चेंडू निर्धाव ऑन साइडला लॉफ्ट करायचा होता. चेंडू बॅटचा संपर्क नाहीये आणि पहिला चेंडू इथून निर्धाव. 4 षटकांची लढत मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक. या षटकात धावा घेणं गरजेचं आहे. पहिला चेंडू आलाय डॉट. सुस्वागतम सुस्वागतम आमचे डोंबिवलीचे लाडके समालोचक रोशनजी संते साहेबांचं इथं मात्र आगमन झालंय आणि त्यांचं आगमन नक्कीच आम्ही करतोय. हार्दिक हार्दिक अभिनंदन या स्पर्धेमध्ये. दुसरा चेंडू आपण पाहतोय. बॅटची लिडिंग एज होती. कीपरच्या डोक्यावरून शॉर्ट लेग मध्ये हा चेंडू गेला आणि त्याच दरम्यान एक धाव कंप्लीट झाली आणि दुसऱ्या चेंडूवरती आपण पाहतोय धावांचा श्री गणेश झालाय टिटवाळा 11 या संघाचा. फुलटा चेंडू टर्न केला आपण पाहतोय. डी मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे आणि मिळेल फक्त एकच धाव. एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. कदाचित क्रीजच्या पुढे असावा फलंदाज. त्याच कारणास्तव पंचांनी इथून नो चेंडू घोषित केला नाहीये आणि या चेंडूवर येते एक धाव आणि धावफलक 2 याकडे वरती. चॉप करायचा होता. ऑफ साइड ऑफ स्टंप अवे फ्रॉम द बॉडी हा चेंडू ठेवला होता. मात्र या चेंडूवरती प्रत्युत्तर नाहीये. आपण पाहतोय रुपेश यांच्याकडे आणि हा चेंडू डॉट. 4 चेंडू 2 धावा झाल्यात. पुन्हा एकदा आशिष तयार आहे. 5वा चेंडू घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेटने. वाराचा वेग पाहिला तर ऑन साइडच्या दिशेने खूप जास्त आहे. फक्त दिशा दिली तरी षटकारा पार चेंडू जाऊ शकतो. त्याच प्रात्यक्षिक आता मैदानामध्ये स्क्वेअर लेगला क्लिअर करेल. चेंडू जाईल. इट्स आउट ऑफ द पार्क. आला षटकार. षटकार आलाय. 8 धावसंख्या धावफलकावरती रुपेशचं आक्रमण. पुन्हा एकदा चेंडू सोडून दिलाय आणि पंचांचे दोन्ही हात समांतर आणि पंच आम्हाला सांगतायत हा येईल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव मिळेल. 5 चेंडू इथून फेकले गेलेत. धावफलकावर धाव आहेत 9. फुलटा चेंडू बॅटची लिडिंग आहे स्वतः. इथे मात्र यष्टीरक्षक बीट झाला. अंदाज त्याचा चुकलाय. गलतीचा मिस्टेक आणि शॉर्ट थर्डमॅन मध्ये चेंडू जाईल तोपर्यंत मिळेल एक धाव. पंचांचा निर्णय आलाय. षटकाची होते समाप्ती. पहिल्या षटकाच्या अंती आपण पाहतोय लॉस ऑफ 0 विकेट. धावफलकावर टिटवाळा 11 संघाच्या धावा 10. गणेश गोलंदाजी मार्कवर सेकंड स्पेल. पहिल्या षटकात 10 धावा आल्या. शेवटच्या चेंडूवरती झेलबाद होऊ शकला असता. रुपेश मात्र यष्टीरक्षकाचा अंदाज चुकला. जीवनदान मिळालंय. आयुष्यमान भवचा आशीर्वाद इथून मात्र लाभला गेलाय रुपेशला आणि इथून कशा प्रकारे तो आशीर्वाद तो सार्थक ठरवेल
गणेशचा पहिला चेंडू बॅटशी खेळलाय आणि स्वतः रुपेश मैदानाबाहेर निघतो. स्पोर्ट्समॅनशिपचं उदाहरण दाखवत असताना आणि फलंदाज बाद 10 या आकड्यावरती पहिला हादरा रुपेशच्या स्वरूपात टिटवाळा 11 संघाला. रुपेश डगआउटला परतला. इनॅट नंबर 3 वरती आता मोहन दाखल झालाय मैदानामध्ये. पहिल्या चेंडूवरती यश संपादित केलंय गोलंदाज गणेशने. चांगलीशी गोलंदाजी प्रात्यक्षिक गणेशच्या माध्यमातून या आधीच्या सामन्यांमध्ये देखील झालंय. स्ट्राईक एंडला मोहन. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक पोहोचू शकला नाहीये कव्हर पॉइंट रिझनचा. मात्र याच दरम्यान आपण पाहतो एक धाव कंप्लीट. एका धावेने स्कोर बोर्ड पुढे चालत असताना आता पाहतो आपण 11 धावा. मंगेश जसं आपण पाहतोय स्ट्राईक एंडला आता येईल. त्यासाठी ट्रॅक चेंज नाही केलाय. मात्र आपण पाहतोय हा चेंडू शॉर्ट पुलचा फटका चाललाय डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये. क्षेत्ररक्षक 2-2 चेंडूच्या मागे आणि इथून 2 धावा कंप्लीट. दोन धावा कंप्लीट झाल्यात. 13 या धावसंख्येवरती आता धावफलक जाऊन पोहोचलाय. मोहन आणि मंगेशची जोडी मैदानामध्ये. पुढील चेंडू बॅकफुटला जाऊन फक्त दिशा दिली. स्क्वेअर कटचा फटका अगदी पंचांच्या बाजूने. तिथे मात्र कव्हर्स रिजन मध्ये क्षेत्ररक्षक इनफिल्डच्या आत चेंडू त्याने अडवला. एक धाव मिळेल. आता धावफलक 14 या धावसंख्येवरती. 4 चेंडू फेकले 14 धावा धावफलकावरती. पहिली सेमीफायनल पहिली उपांत्य फेरी नक्कीच आपल्या भेटीस आली आहे. एका बाजूला संघ आहे टिटवाळा 11 त्यांना फाईट करत असताना फ्रेंड्स 11. पुढील चेंडू क्षेत्ररक्षक जज करतोय. ऑन साइडला आपण पाहिला शॉर्ट टर्म जामचा फटका. मात्र 2-2 क्षेत्ररक्षक तिथे आले होते. त्यांना हुलकावणी देत चेंडू फरार. चौकार. थोडस वेट केलं होतं या फटक्यावरती. मोहनने मात्र टायमिंग जुळला नाही. हरकत नाहीये. चौकार तिथे मात्र भेटलाय. धावफलक आता 18 या धावसंख्येवरती. पुढील चेंडू फेकून दिलाय. आपण पाहतोय डीप बॅकवर्ड रिजन मध्ये षटकारासाठी 6 धावा आणि या षटकाची देखील आपण पाहतो समाप्ती होईल. 2 षटक इथून मात्र आपण पाहतो मैदानामध्ये समाप्त झाले. धावफलकावर धावा आहेत. एक गड्याच्या मोबदल्यात टिटवाळा 11 या संघाची 24. थर्ड स्पेल आपण पाहतो. तिसरं षटक सांगी कोट्यातील सचिन उर्फ मायकल या नावाने नक्कीच जो प्रचलित आहे. 24 धावा आहेत. 12ची सरासरी 2 षटकांमध्ये राखली. स्ट्राईक एंडला आता मंगेश. पहिला चेंडू एक उंचपुरा गोलंदाज आपण पाहतोय सचिन आणि पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू फुल टॉस होता. व्यवस्थित टायमिंग करता आलं. शॉट
लेग्स क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि या चेंडूवरती मिळेल ती एक धाव. या आधीच्या देखील सामन्यामध्ये पाहायला गेले तर सचिनने अशाच प्रकारे गोलंदाजी केली होती. पहिला चेंडू त्या देखील सामन्यामध्ये त्यांनी फुलटॉस हाताळला होता. या देखील षटकामध्ये त्यांनी फुलटॉस चेंडू हाताळलाय आणि आता दुसरा चेंडू शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय. फक्त दिशा दिली कव्हर पॉइंट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एनफिल्डला त्यांनी चेंडू अडवलाय आणि एकच धाव मिळेल. दाफलकर धावा झाल्या 26-26. 26 धावत. टिटवाळा संघ आजच्या दिवसात एकही सामना हरला नाही. अवे फ्रॉम द बॉडी हा फटका खेळायचा होता. गोलंदाज चतुर त्याने देखील ऑफस्टम्पच्या खूप बाहेर चेंडू ठेवला होता. पडल्यानंतर थोडासा राईज झाला आणि हा येतो डेड बॉल. 3 चेंडू फेकले, 3 चेंडू फेकणे बाकी. आता मात्र पॅडल स्वीप क्षेत्ररक्षक आहे. त्याच्या हाताला आपण पाहतोय स्पर्श करून सीमारेखा पार आलाय षटकार. फुलटॉस चेंडू होता. टायमिंग तेवढंच नव्हतं. क्षेत्ररक्षक होता. आपण पाहतो स्क्वेअर लेगला झेल त्याला स्वीकारायचा होता मात्र त्याच्या हाताला चटका देत चेंडू गेला 6 धावांसाठी आणि षटकार आला. दाफलकावर धावा आहेत 32 धावा 32. इथून मात्र आता सचिनला या 2 चेंडू चांगले फेकावे लागतील कारण त्याच्या विरोधात देखील आता फटके यायला सुरुवात झाली आहे. कदाचित हा झेल जर पकडला असता तर षटकार देखील आला नसता. पुन्हा एकदा आता मात्र फिंगर रोल केले. स्लोवर पद्धतीचा चेंडू गतीमध्ये मिश्रण आणि डॉट चेंडू होतं षटकारानंतर कमबॅक करणारा. शेवटचा चेंडू तिसऱ्या स्पेल मधला. शेवटचा चेंडू देखील राहिला आहे. आपण पाहतो सचिनच्या नावावरती शेवट गोड केला. डॉट बॉल आला. 3 षटकांचा खेळ समाप्त आणि टिटवाळा 11 या संघाची धावसंख्या आपण पाहतो एक गड्याच्या मोबदल्यात 32. पहिलं षटक आपण पाहिलं हाताळलं गेलं. आशिषच्या माध्यमातून 10 धावा खर्च केला. दुसरं षटक गणेश त्याने 14 धावा खर्च केला. तिसरं षटक सचिनचं त्याने 8 धावा खर्च केला. आता स्लॉगवरचं षटक आपण पाहतोय. गोलंदाज पंकज मैदानामध्ये स्ट्राईक एंडला असेल मोहन. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट मोहनसाठी. पहिला चेंडू हुक करायचं होतं मात्र पंचानं सांगितलं दिशा खराब आहे आणि दिशा खराब असल्यावर दशा देखील खराब व्हायला वेळ लागत नाहीये. आली अतिरिक्तच्या स्वरूपामध्ये एक धाव दाफलकर जोडली जाईल. 33 धावा. पुन्हा एकदा पंकज तयार. आपण पाहतोय शफल झाले होते. टर्न केला स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये हा चेंडू. तोपर्यंत ह्या मिळतील 2 धावा लेग बायच्या स्वरूपात. या देखील अतिरिक्त धावा मिळत आहेत. नफलक जाऊन पोहोचेल आता 35 या आकड्यावरती. धावा दाफलकावरती. स्लॉगवरचा षटक या पंकजवरची जबाबदारी. पहिला चेंडू दिशाहीन. दुसऱ्या चेंडूवरती दुहेरी धाव. हा देखील चेंडू बॅकफुटला जाऊन फक्त ऑन साइडला
कन्वर्ट केला. पुन्हा एकदा 2 धावा इथून मात्र मिळतील. 2 धावा कंप्लीट. धावफलकावर आता धावा 37. 37 धावा धावफलकावरती. मोहन आणि मंगेशची जोडी मैदानामध्ये. स्ट्राईक एंडला मोहनला आपण पाहतोय. या आधीच्या दोन्ही चेंडूवरती त्याने 2 दुहेरी धाव घेतल्या. 37 ही धावसंख्या टिटवाळा 11 संघाची. बॅटची कडा होती मात्र चेंडू जमिनीवर पडून 1 बाउन्स एसटी रक्षकाच्या हातामध्ये गेलाय. हा आलाय डॉट बॉल. स्लॉगरच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी पंकजच्या माध्यमातून आपण पाहतोय. चौथा चेंडू पंकज तयार आहे. स्ट्राईकला मोहन देखील तयार आहे. पुन्हा एकदा ऑन ड्राईव्ह केला डीप मध्ये. मिड विकेटला क्षेत्ररक्षक. दुसरी धाव धोक्याची ठरू शकते मात्र थ्रो थोडासा वाईडिश होता. मात्र गॅदर चांगलं केलं फलंदाज मंगेशला परतावं लागेल. सेकंड विकेट डाऊन. प्रशांत जातोय. 4 चेंडू फेकलेत. 2 चेंडू फेकणे बाकी आहे. प्रशांत उर्फ भुय्या मैदानामध्ये आता जातोय. आता लेफ्ट हँडेड बॅट्समन मैदानामध्ये एंटर झालाय. मात्र 2 चेंडू आहेत. स्ट्राईक एंडला असेल मोहन. दोन्हीपैकी एक जरी चेंडू प्रशांतने जर खेळला तर काय करू शकेल, काय गुणवत्ता तो देखील सिद्ध करू शकतो. 5वा चेंडू स्ट्राईक एंडला मोहन. स्टेप आउट झालाय. कन्वर्ट केला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक पुढे सरसावत असताना टिपला सुरेख झेल. संपलाय मोहन यांचा खेळ. आणि हा 3रा धक्का. धावफलकावर धावा अद्याप स्टील 37. शेवटचा चेंडू खेळण्यासाठी मैदानामध्ये आपण पाहतो आले तर परमेश्वर. परमेश्वर इथून कुठला चमत्कार दाखवणार का, चौकार षटकार ठोकणार का. शेवटचा षटक आहे. 4 षटकांची लढत आहे. दोन्ही सेमीफायनल 4-4 षटकांची असतील. याची 4ही संघांनी नोंद घ्यायची. 37 आहेत. 38 आहे माफी असावी. 38 धावा आहेत. हा देखील चेंडू चाललाय शॉर्ट लेगला. क्षेत्ररक्षक आणि मिळेल. पंचांचा निर्णय येणे बाकी आहे. बॅट कटे की आणि इथून यस 2 धावा कंप्लीट होतात. 2 धावफलक पुढे जाईल आणि धावा एकंदरीत बनतील 39. 40 माफी असावी. 40 धावा बनतील आणि 41 धावांचं लक्ष्य असेल. आपण पाहतोय फ्रेंड्स 11 या संघासमोर. खेळाच्या उत्तरार्धाचा जसा खेळ चालू होईल मायक्रोफोन वरती मी आमंत्रित करतो डोंबिल असा एक बुलंद आवाज रोशन संते सरांना. थैंक यू सो मच. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. शिवसेना शिंदे गटाचे शिवसेना शाखा प्रमुख आदरणीय देवेंद्र सोनावणे साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. शिवसेनेचा बुलंद आवाज आदरणीय देवेंद्र सोनावणे साहेब आपण पाहू शकाल
उपस्थित आहेत त्यांचं देखील आपण करूया वेलकम या स्पर्धेमध्ये. सामना सुरू आहे फर्स्ट सेमीफायनलचा सामना, जिथे 41 धाव बनवायचे आहेत. फ्रेंड्स 11 या टीमला, फ्रेंड्स 11 आणि टिटवाला 11 या दोन टीम मध्ये हा सामना सुरू आहे. देवेंद्रजी सोनावणे साहेबांचे इथे आपण सन्मान करतोय. शिवसेना शाखा प्रमुख आहेत उल्हासनगरचे शिंदे गट, आणि साहेबांचे इथे आपण करतोय विशेष सन्मान. उल्हासनगर शहराचे समाजसेवक उद्योजक आदरणीय राहुल गवली साहेबांचे इथे आपण सन्मान करूया. राहुल गवली साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचे इथे आपण सन्मान करूया. मान्यवरांच्या शुभ हस्ते साहेबांचे इथे आपण सन्मान करतोय. फ्रेंड्स क्रिकेट लीग ही स्पर्धा सुरू आहे आणि वन डे फिनिश आपण पाहतोय खऱ्या अर्थाने. मागच्या वर्षी देखील ही स्पर्धा अतिशय थाटामाटामध्ये संपन्न झाली होती याच मैदानावरती, आणि याही वर्षी आपण पाहतोय याच मैदानावरती ही स्पर्धा संपन्न होते. राहुलदादा महेर यांनी जो विश्वास दाखवलेला आहे, सलग 2 वर्ष आपण पाहतोय की संधी मिळते, त्याचा देखील आपण विशेष आभार मानूया. 41 धावा बनवायच्या त्या मॅच मध्ये. सलामीची जोडी एक्स्ट्रा प्लेअर फ्रेंड्स 11 आपल्या एक एक्स्ट्रा प्लेअर पाठवायचा आहे. MTRA आणि साईराज 11 नेक्स्ट मॅच आहे सेकंड सेमीफायनल. दोन्ही टीमचे कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस साठी या, आणि एक्स्ट्रा प्लेअर पाठवायचा आहे. फ्रेंड्स 11 या टीमला विनंती असेल आपला एक्स्ट्रा प्लेअर पाठवायचा आहे. नाही, बॅट्समन नेम सांगण्यासाठी. चला आपण टॉस करूया. सेकंड सेमीफायनलचा सामना असणार आहे मायकल आणि आशिष. सचिन आणि आशिष ही जोडी आहे, आणि गोलंदाजी मार्कवरती रुपेश बासरे. साईराज 11 आणि MTRA. चला आपण टॉस साठी या. पहिल्या चेंडूवरती गॅप मधून सीमारेषेच्या बाहेर 1 बाउन्स ओव्हर द लाईन चौकार. स्वागत केलंय चौकाराने रुपेश बासरेचं. पहिल्या चेंडूवरती हा चौकार येतोय. डेट चेंडू घोषित करतायत. धावसंख्या आहे 4. स्ट्रायकिंगला फलंदाज सचिन आहे. सचिनने चौकार लगावलाय. सुरुवात खूप चांगली केली. 41 धावा बनवायच्या आहेत. यावेळी वाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतर धाव मिळते आणि धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 5 धावा धावफलकावरती आहेत. पंचांचा निर्णय अंतिम असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. टिटवाला आणि सामना सुरू आहे तो म्हणजेच फ्रेंड्स 11 या दोन टीम मध्ये. जो संघ जिंकेल तो संघ अंतिम फेरीमध्ये प्रवेश करेल.
यावीस फटका चांगला आहे सीमा रेषेच्या बाहेर. हा षटकार येतोय फलंदाज सचिनच्या बॅटमधून. आउटस्टँडिंग बॅटिंग होती. रुपेश बासरे कल्याण ग्रामीण एक्सप्रेस हा गोलंदाज आहे. टिटवाला परिसरामधील एक नामवंत गोलंदाज आणि त्याच्यावरती प्रतिहल्ला चढवला जातोय. एक चौकार एक षटकार ठोकलाय फलंदाज सचिनने. धावसंख्या आहे धावफलकावरती 10. मायकल या नावाने सुपरिचित आहेत. राहुलदादा महेर यांची प्रचंड मेहनत आहे आणि त्यांची मेहनत वाढते कारण की चेंडू देखील भरपूर लांब गेला होता आणि ते स्वतः गेलेत आणण्यासाठी. धावसंख्या आहे 10. 11 धावा. एक वाईट चेंडू होता. रुपेश पुन्हा एकदा मिस्टामिंग आहे. झेलची शक्यता असेल. क्षेत्ररक्षक आले होते. झेल ड्रॉप केलाय. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका. हा क्रिकेटचा खेळ. जीवनदान मिळतंय. फलंदाज आपण पाहतोय. टॉस आपण करूया. MTRE आणि साईराज या दोन टीम मध्ये आपण टॉस करूया. नेक्स्ट मॅच या दोन संघांमध्ये असणार आहे. जीवनदान मिळतंय फलंदाज मायकलला. धावसंख्या आहे 12. यावेळी स्विंग अँड मिस येत्या डॉट बॉल. षटक क्रमांक हे पहिलं सुरू आहे. 41 धावा बनवायच्या आहेत या सामन्यामध्ये. ऐतिहासिक हे मैदान आहे आणि ऐतिहासिक ही स्पर्धा सुरू आहे. फ्रेंड्स क्रिकेट लीग 2025 लीग फॉर्मॅट आहे. बॅटच्या आतली कडा आहे आणि त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या 1 पुढे जाईल. 13 धावा धावफलकावरती आहेत. 28 धावांची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. 19 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 19 चेंडू आणि 28 धावा बनवावे लागतील. चेसिंग कंपल्सरी आहे. सोनू बांगर आणि प्रबुद्ध कांबळे यांचा आवाज आपण ऐकतोय. आजच्या दिवसभरामध्ये ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि आलाय हा डॉट बॉल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 13. 18 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 28. चला MTRA या टीमची कॅप्टन आपण टॉस साठी या. कारण की साईराज 11 या टीमचे संगणक इथे उपस्थित आहेत. 28 धावा बनवायच्या आहेत. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. प्रताप का प्रशांत आहेत. यावेळी मिस्टामिंग आहे. इनफिल्डच्या वरून खेळतायत. आउटफील्ड फास्ट आहे. फाईन लेग. सीमा रेषेच्या बाहेर चौकार. योगेश मोरे यांना विनंती असेल आपण या. योगेश मोरे कॅप्टन आहेत. आपण टॉस साठी या. धावसंख्या आहे 17. षटक क्रमांक सुरू आहे हे दुसरं आणि पहिल्या चेंडूवरती चौकार येतोय.
परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. सुरेख कमबॅक करतो गोलंदाज प्रशांत. आलाय हा डॉट बॉल. 16 चेंडू शिल्लक आहेत जिंकण्यासाठी. अजूनही बनवायच्या धावा 24 या मॅच मध्ये. बॅटची कडा आहे. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत त्याच्यावरती मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 18 धाव धावफलकावरती. जिंकण्यासाठी अजूनही 23 धावांची गरज आहे. 15 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 15 चेंडू आणि 23 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. वाईड बॉलचा इशारा येतोय. मिळते अवांतर धाव. या चेंडूवरती धावसंख्या 1ने पुढे जाईल. 19 धावा. जिंकण्यासाठी 22 धावांची गरज आहे. चला MTRA या टीमचा कॅप्टन आपण टॉस साठी या. जास्त विलंब आपण करू नका. या साईराज या टीमचे कॅप्टन देखील इथे उपस्थित आहेत आणि पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर षटकार आणि विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे फ्रेंड्स 11 या टीमने. टॉस आपण करूया मान्यवरांच्या शुभ हस्ते. $25 25 धावा. आणि टॉस जिंकलेला आहे साईराज 11 या टीमने. 4 षटकांचा सामना आहे. निर्णय पेंडिंग आहे. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये परमेश्वर येत आहेत. फिल्डिंग स्वीकारले साईराज 11 या टीमने. या पुढीलच्या मॅच मध्ये धावसंख्या आपण पाहू शकाल 26 धावा. जिंकण्यासाठी 15 धावांची गरज आहे. या सामन्यामध्ये 13 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. स्विंग अँड मिस येतो डॉट बॉल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 26. 12 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 15. 12 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. टिटवाला संघ थोडासा बॅकफूट वरती आलाय कारण की या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण केली आहे फ्रेंड्स 11 या टीमने. ज्याप्रमाणे सुरुवात केली आहे एकही फलंदाज गमावला नाहीये. ही जमेची बाजू. 12 चेंडू 15 ची गरज. टिटवाला संघ एकही सामना पराभूत झाले नव्हते. टिटवाला टीम मध्ये प्रबुद्ध संपूर्ण स्टारकास्ट आहे. आपण टिटवाला प्रीमियर लीग देखील पाहत असतो. 2 वर्ष नक्कीच गोविलीच्या ग्राउंड वरती ती स्पर्धा आपण कव्हर केली राहुल दादा महेर यांची. आणि क्लीन बोल्ड. यष्ट उद्ध्वस्त दांडी गोल. यू मिस आय विल डेफिनेटली इट. पहिल्या चेंडूवरती मोहनने विकेट मिळवली. ही गोल्डन विकेट आहे. पंकज आहेत नवीन फलंदाज. सॉफ्टने खेळता ड्राईव्ह केलाय. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत उपस्थित.
त्याच्यावरती मिळते एक धाव. 10 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 14 धावांची अजूनही गरज आहे. 10 चेंडू बनवायचे आहेत. धावा 14 या मॅच मध्ये. विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे फ्रेंड्स 11 या टीमने या मॅच मध्ये. पुन्हा एकदा ड्राईव्ह करताय ऑन साइडला चेंडू येतोय टीप मध्ये. रुपेश बासरे आहे. चांगले क्षेत्ररक्षण. फेकी थोडीशी खराब येते. बॅकअप आहे. मिळतील या चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या 2 पुढे जाईल. 29 29 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी 12 धावांची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. चेंडू शिल्लक आहेत 9 चेंडू जिंकण्यासाठी 12 धावा बनवायच्या आहेत. चेसिंग कंपल्सरी आहे आणि कंपल्सरी या धावा बनवावे लागतील. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळतायत. डीप मधून फिल्डर येतील बॅकअप साठी. एक धाव झाली पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे. धावबाची संधी. विकेटचं पतन. फलंदाज झाल्या बाद लागतोय. अजून एक धक्का फ्रेंड्स 11 या टीमला. या मॅच मध्ये ट्विस्ट. या मॅच मध्ये कमबॅक झालंय टिटवाला या टीमचं. बॅट्समन नेम अक्षय कुणाल विशाल. 8 चेंडू शिल्लक आहेत आणि 11ची गरज आहे. काही गोलंदाजी होते मोहनच्या माध्यमातून या मॅच मध्ये पूर्णपणे कमबॅक करून दिलंय मोहनने टिटवाला या टीमला. हे 2 चेंडू फार महत्वाचे असतील या दोन्ही टीमसाठी. ऑन साइडला खेळताय क्षेत्ररक्षक आहेत आणि पायाला चेंडू अडलेला आहे. अथवा अतिरिक्त धावा देखील मिळाल्या असत्या. या चेंडूवरती मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 1 पुढे जाईल. 31 31 धावा धावफलकावरती. 7 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 10 धावांची गरज आहे. मोहनकडे एक्सपिरियन्स आहे आणि तो एक्सपिरियन्स आपण पाहिला कारण की हवा देखील खूप आहे आणि त्याच दिशेने ते गोलंदाजी करतायत. परंतु मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवलंय. एक धाव झाली पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे. धावबाची संधी. रनआउट. विकेटचं पतन. फलंदाज झाल्या बाद. 6 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 9. मोहनची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या मोहनसाठी कारण की अवघ्या 6 धाव्यांचं षटक हाताळलंय मोहनने आणि या मॅच मध्ये टिटवाला टीमला कमबॅक करून दिलाय. 6 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 9.
बॅट्समन नेम. एक प्लेअरला पाठवा ना तुम्ही, जो आउट झालाय तो. सागर का? सहा चेंडू आणि 9ची गरज आहे. परमेश्वर येत आहेत गोलंदाजी मार्क वरती. परमेश्वर सिहरे आहेत जे महाराष्ट्र पोलीस आहेत आणि ते येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. या 9 धावा डिफेंड करायच्या आहेत या मॅच मध्ये. स्ट्राईक इनला फलंदाज सागर आहे. ड्राईव्ह केले क्षेत्ररक्षक, अप्रतिम झेल पकडलाय. शॉट एक्स्ट्रा कव्हरला, फलंदाज झालाय बाद. या मॅच मध्ये ट्विस्ट, कारण की येणारे 5 चेंडू जिंकण्यासाठी 9 धावांची गरज आहे. पाच चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. सामना अजूनही संपला नाहीये हे सांगत असताना टिटवाला संघ, ज्या टिटवाला टीमने आजच्या दिवसामध्ये एकही सामना गमावला नाहीये. परमेश्वर ऑन साइडला खेळतात. डीप मध्ये लॉंग ऑनला फिल्डर आहेत मंगेश. चांगले क्षेत्ररक्षण, तेवढी चांगली फेकी त्याच्यावरती मिळते. फक्त आणि फक्त एकच धाव. 4 चेंडू शिल्लक आहेत. 8 धावांची गरज आहे. हाय व्होल्टेज सामना, बिग फाईट मॅच रंगतीये. या 2 संघांमध्ये काटेकी टक्कर आपण पाहतोय, कारण की इथून जो संघ जिंकेल तो संघ फ्रेंड्स क्रिकेट लीगच्या अंतिम फेरीमध्ये प्रवेश करेल. अस्तित्व पणाला लागलंय या दोन्ही संघांचं. प्रतिष्ठेची ही लढाई आहे या 2 संघांमध्ये. हाफ ट्रॅकर आहे. मिस्टामिक स्ट्रोक जेलपर्यंत पोहोचू शकले नाहीयेत. एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये. 3 चेंडू शिल्लक आहेत. 7 धावांची अजूनही गरज आहे. तीन चेंडू बनवायच्या धावा 7. काय कमबॅक झालं टिटवाला टीमचं या मॅच मध्ये. 12 चेंडू 15 बनवायच्या होत्या. एकही फलंदाज गमावला नव्हता आणि त्यानंतर आपण पाहिलंय विकेट सातत्याने गमावलेत. ऑन साइडला ऑफ केला आहे. डीप मध्ये फिल्डर आहेत. गॅप भरपूर मोठी वॅकन एरिया आहे आणि मिळतील या चेंडूवरती एकूण 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 5 धावांची गरज आहे. 2 चेंडू 5 धावा कंपल्सरी बनवावेच लागतील हा सामना जिंकण्यासाठी फ्रेंड्स 11 या टीमला. हाय व्होल्टेज मॅच सुरू आहे. प्रेक्षकांचा पैसा वसूल सामना पाहायला मिळतोय. 2 चेंडू 5 ची गरज. ऑन साइड लॉफ केला क्षेत्ररक्षक. अप्रतिम आउटस्टँडिंग हा झेल पकडलाय. फलंदाज झालाय बाद. बिग विकेट डाऊन. 1 चेंडू शिल्लक आहे. 5 धावांची गरज आहे. कंपल्सरी 5 धावा बनवावे लागतील. एक चेंडू 5 ची गरज. गोल्डन षटकार येईल का? कंपल्सरी 5 धावा बनवावे लागतील. काय सामना रंगतो या 2 टीम मध्ये.
दोन्ही संघांसाठी एकच म्हणेन, रात नहीं ख्वाब बदलता है, मंजिल नहीं कारवा बदलता है, जज्बा रखो जीतने का, क्योंकि किस्मत बदले ना बदले वक्त जरूर बदलता है. एक चेंडू जिंकण्यासाठी 5 धावांची गरज आहे. दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. ऑल द बेस्ट. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. काय गोलंदाजी होते या अंतिम षटकामध्ये. तिसऱ्या षटकामध्ये मोहनने इम्प्रेस केलं आणि या षटकामध्ये परमेश्वर देखील मॅच विनिंग गोलंदाजी करतायत. राहुल दादा महेर येत आहेत. एक चेंडू 5 ची गरज. एक चेंडू 5 ची गरज आहे. टाळ्या होऊन जाऊ दे या चेंडूसाठी. एक चेंडू 5 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी या धावा बनवावे लागतील. एक चेंडू शिल्लक जिंकण्यासाठी बनवायचे धावा 5. गणेश ऑन स्ट्राइक. आणि येतोय हा डॉट बॉल. सामना होतो फिनिश आणि सामना जिंकला आहे टिटवाला संघाने. टिटवाला संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक. फ्रेंड्स 11 या टीमचं अभिनंदन आपण करूया. टिटवाला या संघाचा संघ दाखल होतोय फ्रेंड्स क्रिकेट लीगच्या अंतिम फेरीमध्ये. अभिनंदन आपण करूया टिटवाला संघाचं आणि या सामन्याचं आपण देऊया मॅन ऑफ द मॅच परमेश्वर, ज्याने अवघ्या 4 धावा खर्च केल्या. अंतिम षटकामध्ये 9 धावा डिफेंड करायच्या होत्या आणि